थोडा रेअर आहे. हे 4 जण लहान आहे. हे बघा बिहाइंड द सीन. everyone, I hope you all are doing absolutely amazing. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एक वेळा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ऑन श्रुती राहुल टेल्स चॅनलवर. सो आय होप तुम्ही हा जो ब्लॉग आहे खूप 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 जास्ती एन्जॉय कराल. चलो वॉटर पार्क चले. तर आम्ही आलेलो आहे शहापूर. आम्ही आज कुठे चाललो? वॉटर पार्क. मुलांचं खूप दिवसापासून होतं की यांना जशाही समर वेकेशन्स झाल्या स्टार्ट तेव्हापासून त्यांना जायचं होतं. सो आज फायनली आज आम्हाला दिवस मिळाला जायला. सो आम्ही आलेलो आहे शहापूर. आलेलो नाही आहे अजूनपर्यंत, पोहोचलेलो नाही आहे, बट वी आर ऑन द वे. आणि 500 मीटर्स आहे. येस. सो आज आम्ही काय फन करणार आहे, मस्ती करणार आहे हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून टिल द एंड. हा आहे एंट्रन्स कमल फार्म रिसॉर्ट. येस वी रीच्ड हियर. सो आम्ही आलेलो आहे रिसॉर्ट. तुम्हाला मागे दिसत आहे, मागे इतके सगळे जे आहे हे सगळे आंब्याचे झाडं आहे. हे सगळं बघून मला ना एकदम आमच्या माहेरची आठवण आली तिकडची. आणि इतकं छान, इतकं सुंदर, इतकं थंड वाटत आहे ना ॲक्च्युअलमध्ये. मुंबईमध्ये असा वेदर, असं जो माहोल आहे हे म्हणजे एकदम आउटस्टँडिंग. म्हणजे मला माझा जो वर्ड्स पण नाही एक्सप्लेन करायला. सो म्हणून मी इंट्रो व्हिडिओ घरून निघताना शूट नव्हता केला, कारण इथे वॉटर पार्कमध्ये वगैरे आम्हाला जायचं आहे. सो आम्हाला ते सगळं एन्जॉय करायचं आहे. पण जो इंट्रो व्हिडिओ आहे तो मी इथे येऊन शूट केलेला आहे. सो आज आम्ही काय काय फन करणार आहे हे तुम्हाला बघायला मिळेलच. सो स्टे ट्यून टिल द एंड. चला मी तुम्हाला तोपर्यंत दाखवून देते इथली जी आंब्याची जी बाग आहे ती किती मोठी आहे. सो चला. हे बघा आंब्याचे झाडं. बट मला आंबे कुठे दिसत नाही आहे. मी विचार केला होता की छान मस्त 1-2 आंबे तरी तोडू म्हणून, पण आंबे दिसत नाही मला इथे. मी तुम्हाला दाखवते ही मुलं काय करत आहे. हे आल्या हे आपल्या कामावर लागले. हे घेत आहे झोके. आणि बेसिकली हा जो आहे ना, आम्ही इथे येण्याचा जो एम होता तो हाच होता की आमच्या मुलांना वॉटर पार्क वगैरे एक पूर्ण फुल डे आउटिंग जायचं होतं, म्हणून आम्ही इथे आलो. पुण्यामध्ये अशा खूप सगळ्या गोष्टी होत्या, बट मुंबईमध्ये थोड्या रेअर आहे. आणि ही आहे अनघा. से हाय अनघा. हे आमचे ऑलवेज गो टू फ्रेंड आहे. मागचं किती सुंदर दिसत आहे हे ग्रीनरी. गादिरा काय घेऊन आलेली आहे माझ्यासाठी. काय आणलं ग तू? कोणासाठी आणले? ओह वाव, हाऊ स्वीट ऑफ यू. तर आम्ही फायनली आलेलो आहे वॉटर पार्क एन्जॉय करायला आम्ही आलेलो आहे. बट बेसिकली जर सपोज तुम्हाला जर जायचं असेल, खूप सगळ्या ज्या राईड्स आहे एन्जॉय करायच्या असेल, खूप सगळ्या ज्या गोष्टी आहे एक्सपिरियन्स करायच्या असेल, सो इमॅजिका इज द बेस्ट एव्हर वॉटर पार्क. कारण इथे जास्ती काही गोष्टी होत्या नाही एन्जॉय करायसाठी. आणि म्हणजे अधिरा आमच्या सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये नेहमी स्विमिंग करायला जाते, बट स्टील तिला वॉटर पार्क यायचं होतं. आणि हे जे आहे हे कार्टून बघण्याचे हे साईड इफेक्ट्स आहे. कारण आता समर वेकेशन सुरू झालेले आहे. तर अल्टिमेटली मी किती स्क्रीनपासून दूर ठेवायचा प्रयत्न जरी केला, खूप सगळ्या मल्टिपल ॲक्टिव्हिटीजमध्ये तिला एंगेज जरी केलं, तरी तिला वॉटर पार्क जायचं आहे. आणि तुम्ही ॲज यू कॅन एबल टू सी इथनं हे जे लोक आहे हे स्लाईड करत आहे. अदिरा आहे, अग्नेय आहे, अग्नेयचे पप्पा आहे, हे सगळे ह्या लोकांना म्हणजे दे आर व्हेरी 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 मच एक्सायटेड. म्हणजे इथे वॉटर पार्कमध्ये येण्याचं जे एकच ओनली अँड रिझन फक्त आणि फक्त हे मुलं होते. त्यांना यायचं होतं वॉटर पार्क म्हणून. आणि ओरिजिनल प्लॅन आमचा जो होता तो इमॅजिकाचा प्लॅन होता. आम्ही इमॅजिका जाणार होतो, बट मुंबई पुणे जो हायवे आहे ऑलरेडी खूप ट्रॅफिकनी जाम होता. आणि इथे जे आहे बेमोसम समरमध्ये जनरली हे जे आपले पेरू वगैरे दिसत नाही, बट इथे जे होते ना, इथे पेरू वगैरेचे जे झाडं आहे ते होते, छोटे छोटे पेरू त्यांना लागलेले होते. आणि ॲज मी तुम्हाला ऑलरेडी स्टार्टिंगला सांगितलेलं होतं की आंब्याचे वनं तर होते, आंबराई तर होती तिथे, बट तिथे आम्हाला एकही मँगो दिसला नाही. इथे चिकू पेरू वगैरे खूप सगळे होते. म्हणजे जे होते ग्रीनरी वगैरे एकदम छान होती. सो आम्हाला खूप
छान वाटलं, म्हणजे थोडीशी ग्रीनरी वगैरे बघून. त्याच्यानंतर हे जे पाणी आहे, हे पाणी बघून माझी बिलकुल इच्छा नव्हती होत, माझी बिलकुल हिंमत नव्हती होत पाण्यात उतरायची. पण मग नंतर विचार केला की आलोच आपण वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करायला आहे, तर सो सगळ्यात पहिले हिंमत करून राहुल गेले वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करायला. कारण असं होतं की म्हणजे मला क्लोरीनची ॲलर्जी आहे, म्हणजे मला इचिंग होते, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, म्हणून मी अवॉइड करते. अँड दे बोथ आर पेशंटली वेटिंग फॉर दॅट बकेट. ती बकेट भरेल आणि मग पाणी एकदम फ्लोनी खाली येईल आणि आम्ही त्या पाण्याच्या खाली एन्जॉय करू. सो ते खूप वेळपासून थांबले होते, त्याच्यानंतर बकेट भरली आणि ते त्याच्या खाली एन्जॉय करत होते. बेसिकली म्हणजे मुलांच्या एन्जॉयमेंटसाठी आपल्या लोकांची पण एन्जॉयमेंट होते, असं आहे. सो वॉटर पार्कमध्ये आम्ही खूप मस्ती केली. त्याच्यानंतर तिथे रेन डान्स पण होता. आम्ही जेव्हा स्टार्टिंगला गेलो तेव्हा तो सुरू नव्हता, बट मग नंतर त्यांनी सुरू केला आणि त्या पाण्याचा फोर्स इतका जास्ती होता की त्याच्या फोर्सच्या अपोजिटमध्ये उभं राहावं लागत होतं, कारण तो खूप जास्ती असा फोर्सने पाणी चेहऱ्यावर येत होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बसलो, सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला. आणि हा जो होता हा छोटा पूल होता. या छोट्या पूलमध्ये यांना मुलांची खूप मजा होती बघा. म्हणजे माझ्या मुलीला प्रत्येक टाईपचे स्टंट करायचे असतात आणि तिला माहिती आहे की तिचे पप्पा आहे तिला पकडायला. आणि हे म्हणजे मला नाही करायचं होतं, तरीही या लोकांनी मला ओळख केलंच. आणि ॲट दी एंड मी पण म्हणजे वॉटर पार्कमध्ये एन्जॉय केलं. सो असा होता आमचा पूर्ण जो वॉटर पार्कमधला जो रेन वगैरे. आम्ही तिथे खूप 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 म्हणजे एन्जॉय केलं, बेसिकली गेलोच त्याच्यासाठी होतं. आणि मग नंतर तिथे ऑलरेडी मागे जे फुल व्हॉल्यूममध्ये खूप सगळे बॉलिवूड म्युझिक, बॉलिवूड सॉंग्स सुरू होते. सो आम्ही डान्स वगैरे केलं. त्याच्यानंतर आम्ही चेंज वगैरे केलं. हे बघा बिहाइंड द सीन मेकअप सुरू आहे आमच्या गाडीमध्ये आणि यांची पेट पूजा सुरू आहे. हे पहा. अधीरा तू काय करत आहे? अधीरा इकडे बघ. गाडीच्या मिररला चारसी आहे. अनमारी आणली आहे, कपडे काढू त्याच्यातून आपण. माझा तर आता आम्ही चाललेलो आहे जेवण करायला. इन्क्लुडेड आहे आमच्या पॅकेजमध्ये जेवण. बट त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते आज सीन काय झाला. ॲक्च्युअलमध्ये माझा हा आयफोन आहे, हा माझा पाण्यात पडला होता. बट लकीली आयफोन आहे म्हणून तो वाचला. 1 मिनटासाठी तर असं होऊन गेलं होतं, 1 मिनिट नाही 1 सेकंडसाठी असं होऊन गेलं होतं. बापरे, फोनचं का होईल आता, मी कसं करील. माझ्या नवऱ्याने मग आयफोन शोधून आणला. पाण्याच्या आतमध्ये चालला गेला होता लिटरली. आणि मला सगळे देव आठवून गेले की आता फोनचं कसं होईल. बट आयफोनचा हा एक फायदा आहे की माझा फोन मला सापडला आणि माझ्या जीवात जीव आला. सो आता आम्ही चाललेलो आहे लंचमध्ये. लेट्स सी लंचमध्ये काय आहे. इंडोर गेम्स पण इन्क्लुडेड आहे. हे बघा हे लोक खेळत आहे इंडोर गेम्स. काय काय इंडोर गेम्समध्ये कॅरम आहे, लुडो आहे, पूल आहे, चेस आहे, वाव टेबल टेनिस पण आहे. अजून काय आहे इंडोर गेम्समध्ये? सापशिडी पण आहे. कोणाच्या डोक्याला ताप आहे असं राहुल म्हणून दाखव एक वेळा. चेस खेळायला येऊ ठीक आहे. तर आम्हाला जेवण करायला अजून 20 to 25 मिनिट्स आहे. सो आम्ही खेळत आहे लुडो. आता मी तुम्हाला सांगेल लास्टमध्ये कोण जिंकेल तेव्हा. आता काय तुझं वन मध्ये तुला वन आहे. चल वन आहे. तुला वन हा इथून असं वन जिंकली.
लेट अपडेट मी तुम्हाला देते. आम्ही अर्ध्यातच गेम एंड केलेला आहे. ह्या लोकांना भूक लागली आहे, हे लोक जेवण बघायला गेलेले आहे. बट जेवण अजूनपर्यंत काही लागलेलं नाही आहे, कारण आम्ही वॉटर पार्कमधून ऑलरेडी लवकर निघालेलो होतो. आणि ही बघा अनघा काय करत आहे. अनघा कॅरम खेळत आहे. मजा येते तुला? मजा येते. भूक पण लागलेली आहे. जोपर्यंत आम्ही वॉटर पार्कमध्ये होतो तोपर्यंत आम्हाला जाणवलं नाही. बट वॉटर पार्कमध्ये आय थिंक आम्ही थकलो म्हणून आता आम्हाला भूक लागलेली आहे. सो आमचे तेवढे पेशन्स नाही आहे की आम्ही गेममध्ये टाइमपास करू. तो हा आहे इथला रेस्टॉरंट आणि हिअर वी आर. कुठं बसून आहे रे हे लोक? हे बघा, ऑलरेडी दे आर इटिंग. तर हे जेवण आहे. 2 भाज्या आहे, दाल राईस, पापड, सॅलड, स्टार्टर, रोटी. अनघाला आवडली, आमच्या नवऱ्यांना आवडली म्हणजे चांगली आहे. युनिव्हर्सल आहे त्या लोकांचा टेस्ट. आमचे जेवण झालेले आहे आणि आम्हा लोकांना खूप सुस्ती आलेली आहे. म्हणजे लिटरली आंब्याची बाग आहे इथे, तिथे जाऊन बसू असा ओरिजिनल प्लॅन होता. पण इथनं बाहेर बिलकुल आलायची इच्छाच होत नाही आहे. तुम्हाला मी बॅक ऑफ द कॅमेरा दाखवते कसे हे झाले आहे. अंगात हल्लं जेवण यांचं. पहा, बायकोची फरमाईश आहे त्यांच्या की तिला पाहिजे आहे चाफ्याचं फूल. आता ते तिच्या कानाला लावून देणार आहे. पाहू दे मला अनघा किती सुंदर दिसत आहे. असं 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 म्हणाल लाव. अनघा किती सुंदर दिसत आहे म्हणून दाखव ना एकदा. फक्त 3 वाजलेले आहे. फक्त 3 वाजलेले आहे आणि तिथे अजून काही जास्ती एक्सप्लोर करायला नव्हतं. तर म्हणून आम्ही निघालेलो आहे. म्हणजे आमराईमध्ये जायलाही आम्हाला परवानगी नव्हती. मग काय करणार, एवढी ऊन होती. मग आता आम्ही चाललेलो आहे नेक्स्ट डेस्टिनेशन, जे मला माहिती नाही आहे. आमचं नेहमीच आहे, आमचं घर. मला माहिती, मला नाही माहिती कुठे चाललो. घरी तर नाही चाललो. नेक्स्ट स्टेशन शहापूर. बाय बाय बाय. खरंच हे लोक आम्हाला घरी घेऊन आले. मला मजाक वाटलं होतं पाहिजे. तर आता वाजलेले आहे 5:45. म्हणजे आम्हाला लिटरली घरी यायला 2.5-3 तास लागले. तर म्हणजे म्हणूनच आम्ही लवकर निघालो, कारण आम्हाला मगाशी ज्या रोडवरून यायला 20 मिनटं लागले होते, आता ड्यू टू ट्रॅफिक 1 आवर लागला. आणि आताही आम्ही ट्रॅफिकमध्येच आहोत. तर असा होता आमचा संडे. अशी होती आमची आउटिंग. 1 डे. आय डोंट नो, मला नाही वाटत इट्स वर्थ. कारण आज फक्त आम्ही एवढ्या दूर जाऊन फक्त आणि फक्त वॉटर पार्कच गेलेलो आहे. आणि असे तर कितीतरी असे वॉटर पार्क आहे. म्हणजे आम्हाला नाही वाटलं वर्थ. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन गो. पण बाकी अजून जर समजा वॉटर पार्क झालं, वॉटरच्या राईड्स आहे त्या वगैरे झाल्या, त्याच्यानंतर जर आपल्याला काही करायचं असलं, वेळ स्पेंड करायचं असलं, असं काही नाही आहे. जसं पुण्याला वगैरे आहे. आम्ही जेव्हा पुण्यात राहायचो तेव्हा आम्ही 1-2 ठिकाणी गेलेलो होतो. तर ते मला जास्ती बेटर वाटतं, कारण तुमचं होल डे स्पेंड करायला तिथे खूप सगळ्या गोष्टी असतात. बट इथे असं काही नव्हतं. आणि वॉटर राईड्स पण अशा काही जास्ती नव्हत्या. बस तितकं पूल होतं, तेवढंच ह्याच्यात होतं. सो हा आमचा एक्सपिरियन्स होता. बाकी जेवण वगैरे सगळं छान होतं. मुलांनी एन्जॉय केलं. बेसिकली मुलांनाच जायचं होतं. मुलांनी एन्जॉय केलं आणि माझा फोन खूप वाचला आज. म्हणजे एक वेळेसाठी असं होऊन गेलं माझं की आत्ता कसं होणार, कारण माझा दुसरा जो बिझनेस आहे तो पूर्णपणे माझा फोनवर चालतोय. बाकीचे सगळे आहे, बट iPhone एकच आहे माझ्याकडे. दॅट्स वाय. सो असा होता आमचा आजचा संडे. कसा वाटला तुम्हाला आजचा डे मला नक्की सांगा. थँक्यू सो मच व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्यानंतर. आणि तुम्ही जर आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सो नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर म्हणता बाय.
खरंच हे लोक आम्हाला घरी घेऊन आले मला मजाक वाटलं होतं पहिले